सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 पेपर क्रमांक 1 दुसरा टॉपिक रिसर्च एप्टिट्यूड. अतिशय सोपा आणि लहान असलेला हा टॉपिक जर व्यवस्थित आपण समजून घेतलं तर तुम्हाला आउट ऑफ 10 पैकी 10 मार्क मिळतो. आता हा एक छोटीशी 10 मिनिटांचा व्हिडिओ मी तुमच्या समोर करणार आहे. या 10 मिनिटामध्येच 2 मार्क तुम्हाला मिळवून देतो. 100% यू विल गेट 2 मार्क्स. जेवढं सांगतो तेवढंच तुम्ही समजून घ्या आणि लक्षात ठेवा. बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स कृपया तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. रिसर्च टॉपिक मधला ह्यापूर्वी एक आउटलाईन व्हिडिओ तयार केलं होतं सिलेबस बद्दल आणि आता हा डायरेक्ट सब टॉपिक वरती घेत आहोत. पहिलं सब टॉपिक आहे रिसर्च अँड इट्स मीनिंग. संशोधन आणि त्याचा अर्थ, संशोधन आणि त्याचा व्याख्या. रिसर्च एप्टिट्यूड. एप्टिट्यूड म्हणजे काय? द ॲबिलिटी आपण म्हणतो सामर्थ्य. संशोधनाची सामर्थ्य संशोधन करणाऱ्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. संशोधन करणारा जो व्यक्ती असतो त्याच्याकडे ॲप्टिट्यूड पाहिजे, कौशल्य पाहिजे, स्किल पाहिजे, नॉलेज पाहिजे, टेक्निक पाहिजे. तरच तो संशोधक व्यवस्थितरित्या संशोधन करू शकतो. आता हा जो रिसर्च शब्द आहे ह्याचं साधं सोपं डेफिनेशन आहे. ए डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी of something, of subject, to find more information about it. A detailed and careful study of subject to find out more information about it. डिटेल म्हणजे संपूर्ण आणि काळजीपूर्वक केलेले अभ्यासाला संशोधन असे म्हणतो. काळजीपूर्वक आणि संपूर्णपणे एखाद्या घटकाबद्दल अभ्यास करून त्या घटकांबद्दल जास्त माहिती समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण संशोधन असे म्हणतो. आपण रिसर्च कशासाठी करतो? तर संशोधन केल्यानंतर त्या संशोधना म्हणजे त्या ज्या घटकावरती आपण संशोधन करतो, ज्या विषयावरती आपण संशोधन करतो, ज्या गोष्टीवरती आपण संशोधन करतो, ज्या वस्तूवरती आपण संशोधन करतो, ज्या व्यक्तीवरती आपण संशोधन करतो, ज्या घटनावरती आपण संशोधन करतो, त्यापासून आपल्याला नवीन माहिती मिळायला पाहिजे. नवीन माहिती, नवीन नॉलेज, नवीन संकल्पना, नवीन तत्व, नवीन आयडिया खरं काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं म्हणून आपण संशोधन करतो. आता हा जो रिसर्च वर्ड आहे या रिसर्च वर्ड पहिल्यांदाच फ्रेंच या भाषेतून आलेला आहे. फ्रेंच या भाषेतून रिसर्च हा शब्द कोणत्या भाषेपासून आलेले? मला वाटतं यस बॅटरी डाऊन झाली. ओके सॉरी, लवकरच संपवतो. कुठून आलेले? फ्रेंच भाषेपासून आलेले. फ्रेंच भाषेतील रिसर्च या शब्दापासून आलेले. रिसर्च या शब्दांचा अर्थ काय होतो? टू फाइंड आउट किंवा टू सर्च, टू सीकिंग आउट, नवीन माहिती शोधून घेणे असा या शब्दांचा अर्थ होतो. आता रिसर्च या शब्द जर आपण फोडलो तर 2 शब्द तयार होईल, एक री आणि एक सर्च. सर्च म्हणजे हुडकणे, री म्हणजे पुन्हा पुन्हा हुडकणे. नवीन माहिती मिळवण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा हुडकत राहणे त्याला संशोधन असे म्हणतात. सत्य येईपर्यंत हुडकणे त्याला रिसर्च असे म्हणतात. नवीन संकल्पना समजून घेणे त्याला रिसर्च असे म्हणतात. इथं काही 4 महत्वाची व्यक्ती म्हणजे त्याच्यात 3 व्यक्ती आहे आणि एक डिक्शनरी, त्यांनी रिसर्च बद्दल डेफिनेशन सांगितलेले. पहिलं व्यक्ती आहे जॉन क्रेसवेल. कृपया ह्यांचं नाव लक्षात ठेवा. जॉन क्रेसवेल काय म्हणतात? रिसर्च म्हणजे रिसर्च इज अ प्रोसेस ऑफ स्टेप्स. बॅटरी डाऊन होत आहे बाबरे. रिसर्च म्हणजे इट इज अ प्रोसेस ऑफ स्टेप्स. हा एक प्रोसेस आहे.
कशासाठी? टू कलेक्ट अँड अनालाइज द इन्फॉर्मेशन फॉर अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट. एखाद्या घटकांचा गोळा करणे आणि त्याचं विश्लेषण करणे. का? तर तो घटक समजून घेण्यासाठी केलेले कामाला आपण संशोधन असे म्हणतो. कृपया हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं आहे, हे वेबस्टर डिक्शनरी आहे, अमेरिकाचा डिक्शनरी, मेरियम अँड वेबस्टर. या डिक्शनरीने काय सांगतात बघा. रिसर्च म्हणजे द स्टडियस इन्क्वायरी एम्ड ॲट डिस्कव्हरी अँड इंटरप्रिटेशन ऑफ अ फॅक्ट. एखाद्या घटकाबद्दल अभ्यासपूर्वक केलेली चौकशी, आणि त्या चौकशी केल्यानंतर नवीन डिस्कव्हरी, नवीन माहिती आपल्याला मिळायला पाहिजे आणि वेगवेगळा अर्थ आपल्याला मिळाला पाहिजे. त्या कृतीला संशोधन असे म्हणतात. आता थॉमस कुन म्हणून एक व्यक्ती आहे, त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे, द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन. कृपया या व्यक्तींचं नाव लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारतात. ह्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. कोण? थॉमस कुन यांनी, द स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन. हे 1962 मध्ये हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकामध्ये यांनी एक शब्द सांगितलेला आहे, पॅराडिग्म शिफ्ट म्हणून. पॅराडिग्म शिफ्ट ह्याचा अर्थ, एखाद्या दृष्टिकोनाकडे बघत असताना अचानकपणाने आपण तो दृष्टिकोन बदलून दुसरा पर्यायाने आपण विचार करतो. पूर्वी काय झालं होतं, आता पृथ्वी फिरतो का सूर्य फिरतो? सूर्य स्वतः म्हणजे सूर्यच पृथ्वीच्या आजूबाजूला फिरतो, पृथ्वी स्थिर आहे असा आपला विचार होता पूर्वी. कोपर्निकस यांनी संशोधन लावून काय बोललं की नाही, पृथ्वीच फिरत राहतो स्वतःभोवती, तोच फिरत राहतो, सूर्य हा स्थिर आहे. मग इथं विचार बदल झाला बघा. अगोदरचे विचार आणि लगेच तो विचारामध्ये बदल झालेला आहे. फंडामेंटल चेंज इन द अटिट्यूड, फंडामेंटल चेंज इन द प्रिन्सिपल. आपला दृष्टिकोन पूर्ण बदल होणे. पॅराडिग्म शिफ्ट या शब्दांचा वापर पहिल्यांदा कोणी, पॅराडिग्म शिफ्ट हा कोणी सांगितलेला आहे? थॉमस कुन. कोणत्या पुस्तकामध्ये? स्ट्रक्चर ऑफ सायंटिफिक रिव्होल्युशन. कृपया लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हाच त्याने एक डेफिनेशन सांगितलेलं आहे, उगा लक्षात ठेवा, हे काय गरज नाही. सायन्स डज नॉट प्रोग्रेस ॲज अ लाइनियर अक्युम्युलेशन. सायन्स फक्त असंच प्रगती करत राहतो असं नाही, एक एकदा नॉलेज, बट अंडरगोज पिरियॉडिकल रिव्होल्युशन. सायन्समध्ये अनेक वेळा बदल घडत जातो. मग आता चौथा एक व्यक्ती आहे, मॅक्स वेबर. हे जर्मनचा सोशियोलॉजिस्ट आहे. ह्यांनी एक नवीन शब्द सांगितलेला बघा, इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्म. इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे अनेक अर्थ. इंटरप्रिटेटिव्ह हा पॉझिटिव्हिझम या शब्दांचा अपोजिट आहे. मॅक्स वेबर यांनी सांगतात, इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्म एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं. मग मॅक्स वेबर यांनी अजून एक शब्द सांगितलेले, वर्स्टीहेन. कृपया हे लक्षात ठेवा, वर्स्टीहेन हे शब्द कोणी सांगितलेले आहे? मॅक्स वेबर यांनी. मॅक्स वेबरने कोणता कन्सेप्ट सांगितलेला आहे? इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्म आणि वर्स्टीहेन. आता एकदा असा प्रश्न विचारला होता ह्यापूर्वी आणि आता विचारणार आहे, वर्स्टीहेन या शब्दांचा अर्थ काय होतो? वर्स्टीहेन मीन्स अंडरस्टँडिंग, समजून घेणे. कसं समजून घेणे? इंटरप्रिटेटिव्ह अंडरस्टँडिंग. इंटरप्रिटेटिव्ह म्हणजे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या अर्थाने समजून घेतात. घटक तोच आहे परंतु वेगळ्या अर्थाने तो कन्सेप्ट समजून घेतात, त्याला इंटरप्रिटेटिव्ह अंडरस्टँडिंग. एक घटक बघितल्यानंतर त्याला वेगवेगळ्या अँगलने तो कन्सेप्ट समजून घ्यायचा आपल्याला. इंटरप्रिटेटिव्ह अंडरस्टँडिंग वर्स्टीहेन म्हणजे. सो थँक्यू सो मच. मी काय सांगितलेलं घटक तो व्यवस्थित लक्षात ठेवा. रिसर्च म्हणजे त्याचं डेफिनेशन. रिसर्च शब्द हा कोणत्या भाषापासून आला, कोणत्या शब्दापासून तयार झाला, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, आणि रिसर्च याचा फोड केल्यानंतर काय त्याचा अर्थ होतो. रिसर्च डेफिनेशन जॉन क्रॅसवेलने कसं सांगितलेलं आहे, मेरियम वेबस्टर या डिक्शनरी काय सांगितलेलं आहे, थॉमस कुन यांनी काय सांगितलेलं आहे, आणि कोण मॅक्स वेबर यांनी काय सांगितलेलं आहे. पॅराडिग्म शब्द म्हणजे काय, पॅराडिग्म शिफ्ट म्हणजे काय हे कोणत्या पुस्तकामधून सांगितलेलं आहे. वर्स्टीहेन म्हणजे काय, इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिग्म, याच्यावरतीच प्रश्न असतो. ओके, कृपया बोर्डवर लिहिलेले पॉइंट्स नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचं रिव्हिजन करा. थँक्यू सो मच. नमस्कार. हा सॉरी, हा एक शब्द मी विसरलो होतो बघा. सॉरी.
रिसर्च. आता रिसर्च हा शब्द पहिल्यांदाच, रिसर्च हा वर्ड पहिल्यांदाच 16th सेंचुरीमध्ये 1557 पहिल्यांदा वापर केलेले आहे. रिसर्च हा वर्ड पहिल्यांदा 1577 वापर केलेले आहे. प्रश्न असा विचारतात, रिसर्च हा शब्द पहिल्यांदा कोणत्या वर्षी वापर करण्यात आला? 1577. आता सायंटिफिक रिसर्च म्हणजे काय? वैज्ञानिक तत्वावर आधारित असलेले संशोधनाला सायंटिफिक रिसर्च असे म्हणतात. सायंटिफिक रिसर्चचा वापर केलेला पहिला व्यक्ती कोण आहे ह्या जगात? तर अरिस्टॉटल. कृपया ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते आणि विचारतात. सायंटिफिक रिसर्च हा कन्सेप्ट पहिल्यांदा कोणी वापर केलेला आहे? अरिस्टॉटल यांनी. मेटा रिसर्च म्हणजे काय? मेटा रिसर्च ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले होते आणि विचारतात. मेटा रिसर्च ह्याचा अर्थ सायंटिफिक स्टडी ऑफ रिसर्च प्रॅक्टिस. सायंटिफिक स्टडी ऑफ रिसर्च प्रॅक्टिस. रिसर्च जो आपण प्रॅक्टिस करतो, संशोधनाचा आपण जो सराव करतो, कोणतं? वैज्ञानिक आधारित असलेले संशोधनाचा सरावाला आपण मेटा रिसर्च असे म्हणतो. कृपया या शब्दांचाही आपण लक्षात ठेवा. ओके. आता रिसर्च कशासाठी आपण करत राहतो? त्याचा उद्देश काय आहे? फॉर मोर नॉलेज. नवीन ज्ञान मिळवण्यासाठी, जास्त ज्ञान घेण्यासाठी आपण संशोधन करीत असतो आणि सत्य बाहेर काढण्यासाठी आपण संशोधन करीत असतो. ओके, लक्षात आलं? थँक्यू सो मच. नमस्कार.